नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 10वा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये आपण रिव्हिजन पाहत आहोत. दुसऱ्या धड्याचे मूलद्रव्याचे आवर्तीय वर्गीकरण. मार्च 2022 मध्ये होणारी जी शालांत प्रमाणपत्र परीक्षा आहे, त्या परीक्षेला जाताना आपण थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त अध्ययन कसं होईल या दृष्टीनं आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर होतील आणि सगळ्या गोष्टी ताबडतोब समजतील आणि कोणचं-कोणचं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं हेही ह्या तासिकामध्ये समजून देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. तर चला, की आपण दुसरं प्रकरण पाहू, की मूलद्रव्याचे आवर्तीय वर्गीकरण. हे आपलं रिव्हिजन आहे. रिव्हिजनमध्ये आपण महत्त्वाचं तेवढं पाहणार आहोत आणि पुढे जाणार आहोत आणि काय-काय महत्त्वाचं आहे, कुठले-कुठले घटक महत्त्वाचे आहेत ते पाहणार आहोत. तर चला, की ह्या याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे, तर मूलद्रव्याचे वर्गीकरण. तर मूलद्रव्याच्या वर्गीकरणामध्ये पहिला प्रयत्न केलेला आहे डोबेरॉयनर यांनी. डोबेरॉयनरनी 1817 मध्ये जर्मन शास्त्रज्ञ आहे डोबेरॉयनर आणि यांनी काय केलं, चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे मूलद्रव्याची मांडणी केली आणि त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असलेले 3-3 मूलद्रव्याचा एक गट केला. त्याला त्रिके असं नाव दिलं आणि एका त्रिकामध्ये 3 मूलद्रव्याची मांडणी करून काय केलेलं आहे, चढत्या क्रमाने ती मूलद्रव्ये मांडलेली आहेत आणि इतर 2 मूलद्रव्यांची सरासरी मधल्या मूलद्रव्यांच्या सरासरी इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांका एवढी येते, हे सांगण्याचा प्रयत्न डोबेरॉयनरनं केला, की इथं एक आपल्याला काढून दिलेलं आहे. ए-बी-सी, ए, बी आणि सी अशी 3 मूलद्रव्ये आहेत. ए आणि बीची सरासरी काढायची. ती कशाची सरासरी काढायची? अणुवस्तुमानाची सरासरी काढायची आणि त्या बीच्या अणुवस्तुमानांका एवढी येते, असं डोबेरॉयनरचं म्हणणं होतं. तर हे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यांची सरासरी काढली, तर ती सरासरी सोडियम म्हणजे लिथियम आणि पोटॅशियमची सरासरी काढली, ती सोडियमच्या याच्याबरोबर अणुवस्तुमानांकाबरोबर आलीही. काही मूलद्रव्यांची थोडासा फरक पॉइंटमधला फरक वगळता काही मूलद्रव्यांची 3-3 मूलद्रव्यांचा गट केला, सरासरी आलीही. पण त्या काळी ज्ञात असलेले जे काही मूलद्रव्य आहेत, ते मूलद्रव्य डोबेरॉयनर आपल्या त्रिकामध्ये मांडू शकला नाही. हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की त्या काळी ज्ञात असलेले सगळेच मूलद्रव्य डोबेरॉयनर आपल्या त्रिकामध्ये मांडू शकला नाही. आणि पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुभारांकाची सरासरी ही मधल्या एवढी सर्व मूलद्रव्याची येत नव्हती. काही मूलद्रव्याची येत होती. त्याच्यामुळं डोबेरॉयनरचा जे वर्गीकरण आहे, ते वर्गीकरण म्हणजे तेवढं यशस्वी ठरलेलं नाही. पण त्याने पहिला प्रयत्न केलेला आहे मूलद्रव्याचं वर्गीकरण. त्याच्यामुळे तो शास्त्रज्ञ महत्त्वाचा मानला जातो. न्यूलँडस नावाचा दुसरा शास्त्रज्ञ, ज्याने की संगीतातील अष्टकाप्रमाणे न्यूलँडसनं मूलद्रव्याची मांडणी केली आणि मांडणी करून संगीतातील अष्टकाप्रमाणे पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये साम्य असतं, असं सांगितलं. मग आपण हे इथं त्यानं दिलेलं आहे. फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर आणि पुन्हा क्लोरीन आलेला आहे. हे दोन्हीही हॅलोजन गटात येणारे आहेत. पण हायड्रोजन हा हॅलोजन गटामध्ये येणारा मूलद्रव्य नाही, की यानंही डोबेरॉयनरनं जे केलं
ते यानं न्यूलँडसनंही केलं. डोबेरॉयनरनं काय केलतं, तर चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे मूलद्रव्याची मांडणी केलती आणि यानंही चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणेच मूलद्रव्याची मांडणी केलेली आहे. त्याच्यामुळं याचाही प्रयत्न 100% यशस्वी झालेला नाही, की याच्या वर्गीकरणामध्ये ही काही त्रुटी राहून गेलेल्या आहे आणि हे वर्गीकरण जेव्हा त्यांनी केलं, त्या काळी 56 मूलद्रव्ये ज्ञात होते. हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हे 56 मूलद्रव्यांची त्यानं न्यूलँडसनं त्या काळी ज्ञात असलेले 56 मूलद्रव्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पण 100% यशस्वी झालेलं नाही. त्याच्यामध्ये कुठले-कुठले दोष राहून गेलेले आहेत, म्हणजे संगीतातील अष्टकाप्रमाणे 1ल्या आणि 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये बरेचसे साम्य असते, असं त्याचं म्हणणं होतं न्यूलँडसचं. पण त्याच्यामध्ये पहिलं काय, तर कोबाल्ट आणि निकेल याला एकाच ठिकाणी स्थान दिलेलं आहे आणि हे सी आणि La ह्याला बी एकाच ठिकाणी स्थान दिलेलं आहे. काही मूलद्रव्याला म्हणजे 2-2 मूलद्रव्याला एकाच ठिकाणी ते स्थान दिलेलं, एकाच ठिकाण दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काही दोष आपल्याला अधातू, धातू हेही दोष आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर यानंतर म्हणजे ह्या 2 शास्त्रज्ञानंतर तिसरा जो शास्त्रज्ञ आहे, म्हणजे डोबेरॉयनर, न्यूलँडस याच्यानंतर तिसरा शास्त्रज्ञ जे आहे, ते मेंडेलीव नावाचा, ज्याने मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ह्या वर्गीकरणामध्येही कुठली चूक झाली या, की म्हणजे जेव्हा 56 मूलद्रव्ये होते, न्यूलँडसनं वर्गीकरण करत असताना आणि मेंडेलीव जेव्हा वर्गीकरण करू लागला, तेव्हा 63 मूलद्रव्ये ज्ञात होते. ह्या 63 मूलद्रव्याची मांडणी मेंडेलीव नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, ह्या मेंडेलीव नावाच्या शास्त्रज्ञाने हे रशियन शास्त्रज्ञ आहे, की याने आपल्या सगळ्या 63ला 63 मूलद्रव्य व्यवस्थिशीरपणे मांडले आणि उभे स्तंभ, आडवे स्तंभ करून मूलद्रव्याची मांडणी केली. त्यानं उभ्या स्तंभाला गण असं नाव दिलं. आडव्या ज्या ओळी होत्या त्याला आवर्तन असं नाव दिलं. एकाच गणामध्ये येणारी जी मूलद्रव्ये आहे त्यांच्या भौतिक गुणधर्मामध्ये, रासायनिक आणि भौतिक गुणधर्मामध्ये बरेचसे साम्य असते, असं त्यानं सांगितलं. हे त्याचा नियम. कुठला? मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल असतात, असा त्यांनी नियम मांडला. पण ह्या 63 मूलद्रव्याची जी आहे, ती सारणी जर बघितली आपण, तर त्या सारणीमध्येही आपल्याला दोष पाहायला मिळतात. काय झालेलं आहे या सारणीमध्ये? या सारणीमध्ये काही दोष राहून गेलेले आहेत. ते दोष कोणचे आहेत? तर बेरिलियमचे आधी ठरव काही गोष्टी चांगल्याही घडल्या. ह्या सारणीमध्ये काही गोष्टी चांगल्या घडल्या. तर गुण काय आहेत? गुण आणि दोष आपल्याला परीक्षेमध्ये काय येतं, की मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील गुण आणि दोष लिहा. तर गुण कोणचे-कोणचे आहेत? की बेरिलियमचे आधी ठरवलेले जे वस्तुमान आहे 14.09 आणि आता बदलून काय केलेलं आहे, त्याच्या गुणधर्मानुसार त्याला 9.4 असा दुरुस्त करून त्याला तिथं फिक्स केलेलं आहे. हा चांगला गुण आहे. मेंडेलीवनं चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे मूलद्रव्याची मांडणी केली. डोबेरॉयनरनेही चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे मांडणी केली. न्यूलँडसनेही चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे मूलद्रव्य मांडणी केली मूलद्रव्याची. हे जे 3 शास्त्रज्ञ आहे, या तिन्ही शास्त्रज्ञांनी चढत्या मूलद्रव्याची मांडणी चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे केली. त्यामध्ये डोबेरॉयनर त्रिके मांडले, न्यूलँडसनं अष्टके मांडले, पण मेंडेलीवने एक सारणी मांडली. उभ्या स्तंभाला गण, आडव्या ओळीला आवर्तन म्हणतात आणि त्याचे काही गुण आपण आता सध्या पाहत आहोत. एक बेरिलियमचा त्यानं दुरुस्त केलेला आहे.
दुसरा गुण काय काय आहे त्याचा तर त्यानं मेंडलीवनं काही जागा आपल्या आवर्त सारणीमध्ये रिकाम्या ठेवल्या होत्या आणि त्यांचं रिकाम्या ठेवून ते जे काही मूलद्रव्य आहेत, ते मूलद्रव्य भविष्यात सापडतील आणि त्यांचं ते भागित केलेलं होतं. तर ते मूलद्रव्य काय? इक्का बोरॉन, इक्का ॲल्युमिनियम, इक्का सिलिकॉन असे 3 मूलद्रव्याबद्दल त्यानं भागित केलेलं होतं आणि तात्पुरते नावं दिली त्याला इक्का बोरॉन, इक्का ॲल्युमिनियम आणि इक्का सिलिकॉन. नंतर शोध लागल्यानंतर त्याला स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी नावं आपण दिलेले आहेत. यांचा पुन्हा शोध लागला आणि मेंडेलिव्हने केलेले भागीत पण खरे ठरलेले आहे. तर आपल्याला हे जोड्या लावामध्ये प्रश्न येऊ शकतो किंवा रिकाम्या जागामध्ये पण प्रश्न येऊ शकतो. इक्का बोरॉन, इक्का ॲल्युमिनियम, इक्का सिलिकॉन, स्कँडियम, गॅलियम व जर्मेनियम हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मेंडेलिव्हने केलेले जे भागीत होतं ह्या 3 मूलद्रव्याबद्दल हे भागीत खरं ठरलेलं आहे. की मेंडेलिव्हचे जे गुण आहेत, ते गुण आपण पाहत आहोत, की मूळ सार काही आपल्याला राजवायू मूलद्रव्याचा शोध तेव्हा लागलेला नव्हता. 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन अशी मूलद्रव्याचे शोध लागले आणि ह्या राजवायूला जेव्हा सारणीमध्ये मांडण्याची वेळ आली, तेव्हा सारणीच्या इतर मूलद्रव्याला न धक्का लावता त्याला शून्य गणामध्ये आपण स्थान देऊ शकलो. हा एक दोष सॉरी हा एक गुण म्हणावा लागणार आहे, की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला बरेचसे गुण पाहायला मिळाले. त्यापैकी आपण 3 गुण आता पाहिलेले आहेत. तर दोष कोणचे कोणचे आहेत, की मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी आहे, त्या आवर्त सारणीमध्ये दोष कोणचे कोणचे आहेत ते बघा, की दोष कोणचे आहे? कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमामध्ये काय झालेली आहे? संदिग्धता आलेली आहे. दशांश मध्ये आहेत ते वेगवेगळे, पण पूर्णांक जर बघितला त्याचा आणि पूर्णांकी अणुवस्तुमान बघितला तर सारखाच आहे. तर त्याच्या स्थानाबद्दल इथंही आपल्याला संदिग्धता आहे. जे की न्यूलँड्समध्ये पण आपल्याला पाहायला मिळालं होतं, की निकेल आणि कोबाल्ट आणि निकेलला एकाच ठिकाणी स्थान दिलेलं होतं त्यानं आणि इथंही त्याला संदिग्धता आढळलेली आहे. हा एक दोष म्हणावा लागेल. दुसरा दोष कोणचा आहे? तर समस्थानिकाबद्दल समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान, तर वस्तुमान काय असतात? भिन्न असतात. कारण त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सारखे असतात, पण न्यूट्रॉनची संख्या वेगळी असतात. त्याच्यामुळे ती समस्थानिके निर्माण झालेली असतात आणि त्याच्यामुळे अणुवस्तुमानांक भिन्न होतो. पण भिन्न त्याच्यामुळं त्याला असा जागा देण्याचं एक मोठं आव्हान होतं, की ही जी सारणी आहे, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, ही सगळी सारणी कशाप्रमाणे मांडलेली होती? चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे आणि इथं समस्थानिकाला पण वेगवेगळे अणुवस्तुमानांक असल्यामुळं त्यांना वेगवेगळं स्थान देणं गरजेचं होतं. पण इथं तसं दिलेलं नव्हतं. हा एक दोष म्हणावा लागणार आहे. 2 जड मूलद्रव्य मध्ये एखादा हलका मूलद्रव्य आलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन हा हॅलोजन गटामध्ये टाकलेला आहे, की आपण बघितलं की हायड्रोजन वरची जी मेंडेलिव्हची आवर्त सारणी पाहिली आपण, त्या सारणीमध्ये आपण पाहिलं, की हायड्रोजनला हॅलोजन गटामध्ये स्थान दिलेलं आहे. हे पहा हे हायड्रोजनमध्ये हायड्रोजनला स्थान सुरुवातीला दिलेलं आहे, की हॅलोजन गटामध्ये स्थान दिलेलं आहे. त्यामुळे हे फ्लोरीन, क्लोरीनचे रेणुसूत्र Cl2 आहेत आणि हायड्रोजनचं पण H2 वायू रूप आहे.
जितकी वायुरूप आहेत, ते वायुरूप आपण पाहतो. मग हायड्रोजन हे सोडियम, पोटॅशियम यां सोडियम, पोटॅशियम यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार झालेल्या संयुगाचे रेणुसूत्रामध्ये काय आहे, की साम्य धर्म आहे आणि त्याच्यामुळं त्याचे गुणधर्म विचारात घेऊन हायड्रोजनची जागा अल्क धातूच्या गणामध्ये की हॅलोजनच्या गणात हे ठरवणं कठीण झालेलं आहे, की याची संदिग्धता आहे. तर असे काही दोष आपल्याला पाहायला मिळतात. तर परीक्षेमध्ये आपल्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि दोष हे दोन्हीही पाहायचे, लक्षात ठेवायचे आहेत. तिसरा जो चौथा जो शास्त्रज्ञ आहे, हा हेनरी मोसले नावाचा शास्त्रज्ञ. ह्या हेनरी मोसले नावाच्या शास्त्रज्ञाने 1913 मध्ये सारणी मांडली. अगोदरचे जे सगळे शास्त्रज्ञ होते, की डोबेरॉयनर, न्यूलँडस आणि मेंडेलिव्ह हे 3 शास्त्रज्ञ जे होते, ज्यांनी प्रयत्न केला होता, त्यांनी कुठलीच चूक केली होती, तर एकच चूक केली होती, की चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे मूलद्रव्याची मांडणी केलेली होती. हेनरी मोसले या शास्त्रज्ञानं तर त्याच्यात सुधारणा केली आणि अणु वस्तुमानांकाऐवजी अणु क्रमांक हाच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवृत्ती फल असतात हे सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये जे काही दोष होते, ते दोष दूर झालेले आहेत. म्हणजे मोसले या शास्त्रज्ञांनी चढत्या अणुअंकाप्रमाणे मूलद्रव्याची मांडणी केलेली आहे. त्याच्यामुळं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतले सगळे दोष दूर झालेले पाहायला मिळतात आपल्याला. तर म्हणजे ही सारणी इलेक्ट्रॉन स्वरूपनाशी निगडीत आहे. इतकी गोष्ट लक्षात झाली आपल्याला. वस्तुमान आणि अणुक्रमांक हे कसं वस्तुमानांक म्हणजे काय? तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याची बेरीज. इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज. आणि याला आपण अणुवस्तुमान म्हणतो. तर अणुक्रमांक कोणला म्हणतो? अणूमध्ये जितके प्रोटॉन असतात, तितकेच काय असतात? इलेक्ट्रॉन असतात. जितके प्रोटॉन असतात, तितकेच इलेक्ट्रॉन असतात. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनच्या अंकालाच काय म्हणतो आपण? अणुक्रमांक किंवा अणुअंक म्हणतो. हे अणुअंक म्हणत असतो. त्याच्यामुळे ही जी सारणी आहे, ही सारणी मोसलेची सारणी, जिला त्यानं नाव दिलेलं आहे आधुनिक आवर्त सारणी. जी आधुनिक आवर्त सारणी आहे, ही आधुनिक आवर्त सारणी ही अतिशय 100% खरी उतरलेली आहे आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधले सगळे दोष दूर झालेले आहेत. या सारणीचा विचार केला तर 7 आवर्तन आहेत आणि 18 गण आहेत. उभ्या स्तंभाला काय म्हटलंय? गण म्हटलंय. हे जे उभे स्तंभ आहेत त्याला मेंडेलिव्हनंच नाव दिलेलं आहे गण आणि आडव्या ज्या ओळी आहेत त्याला काय नाव दिलंय? आवर्तन असं नाव दिलेलं आहे. आवर्तन नाव दिलेलं आहे. तर ही जी सारणी आहे, ह्या सारणीचे 4 भाग पाडलेले आहेत. एस खंड, पी खंड, डी खंड. एस खंड, पी खंड, डी खंड. तर पहिला जो एस खंड, पी खंड, डी खंड आपण एक्झॅक्ट सारणीवरून बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल. ही ही सारणी बघू. सारणीवरून आपल्याला लक्षात येईल की एस खंड, पी खंड आणि डी खंड ही आधुनिक आवर्त सारणी. हे जे पहिले 2 गण आहेत ते यस खंड आहेत. 13 पासून ते 18 पर्यंत पी खंड आहेत. ज्यांची बाहेरची एक कक्षा अपूर्ण असते, त्याला आपण यस खंड असं म्हणतो. ज्यांच्या बाहेरच्या 2 कक्षा म्हणजे यस खंड आणि पी खंड ज्यांच्या बाहेरच्या आपल्याकडं
पुन्हा एक याचे जे एस खंड, पी खंड, डी खंड असे जे खंड पाडलेले आहेत, त्याप्रमाणे आपण याला दुसरेही खंड पाडलेले आहेत, ह्या आधुनिक आवर्त सारणीचे. सामान्य मूलद्रव्य, संक्रामक मूलद्रव्य, आंतरसंक्रामक मूलद्रव्य आणि निष्क्रिय मूलद्रव्य. निष्क्रिय मूलद्रव्य कुठले? तर हे शेवटच्या गणामध्ये जी मूलद्रव्ये आहेत, त्याला आपण निष्क्रिय मूलद्रव्य म्हणतो. ज्यांची आवर्त बाहेरच्या कक्षामध्ये बाहेरच्या कक्षेसह सर्व कक्षा पूर्ण भरलेल्या असतात. त्यांना आपण निष्क्रिय मूलद्रव्य म्हणतो. जे की रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. आपल्याला पी खंडामध्ये ते पाहायला मिळतात. आणि डी खंड कोणचा? 1 पासून 12 पर्यंतचा डी खंड आहे. सॉरी 3 ते 12 पर्यंतचा डी खंड, 1 आणि 2 एस खंड, 13 पासून ते 18 पर्यंत डी खंड आणि खाली तळाशी दिलेला आहे लेंथेनाइड आणि ॲक्टिनाइड ह्या 2 सिरीज दिलेल्या आहेत. त्याला आपण एफ खंड असं म्हणतो. एस खंड आणि पी खंड ह्या ज्या मूलद्रव्याला सामान्य मूलद्रव्य म्हणतो. ज्यांच्या बाहेरच्या 2 कक्ष 1 कक्षा अपूर्ण असते. त्याला आपण सामान्य मूलद्रव्य असं आपण म्हणतो. डी खंड संक्रामक मूलद्रव्य म्हणतो डी खंडाला. म्हणजे 3 ते 12 ज्यांच्या बाहेरच्या 2 कक्षा अपूर्ण असतात. त्याला आपण संक्रामक मूलद्रव्य म्हणतो. आणि आंतरसंक्रामक मूलद्रव्य कोणला म्हणतो? तर बाहेरच्या 3 कक्षा अपूर्ण असणाऱ्या मूलद्रव्याला जे की एफ खंडामध्ये दाखवलेले आहेत. अशी ही आधुनिक आवर्त सारणीची रचना आहे. ही आपण लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या दृष्टीनं. आधुनिक आवर्त सारणीमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण गुण पाहायचे आहेत. तर पहिला गुण कोणचा आहे, की बाहेरच्या कक्षेमध्ये जितके इलेक्ट्रॉन असतात, तितका त्याचा घन क्रमांक असतो. बाहेरच्या कक्षेमध्ये इथं पोटॅशियमचं दिलंय पहा. पोटॅशियममध्ये पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण दाखवलं आहे. 2, 8, 8 आणि 1. म्हणजे बाहेरच्या कक्षेमध्ये किती आहे? एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणून याचा घन क्रमांक 1 आहे. कक्षा किती आहेत? 1, 2, 3, 4 ह्या 4 कक्षा दाखवलेल्या आहेत. म्हणून याचा आवर्तन क्रमांक किती आहे? 4 आहेत. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये बाहेरच्या कक्षेत किती मूलद्रव्य आहेत, तितका त्याचा घन क्रमांक होतो आणि किती कक्षा आहेत, त्याच्यावरून त्याचा आवर्तन क्रमांक ठरवता येतो. हेही आधुनिक आवर्त सारणीचं वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं वैशिष्ट्य कुठलं आहे? तर ह्या दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला मूलद्रव्य दुसऱ्या आवर्तनात 8 आहेत. पहिल्या आवर्तनामध्ये 2 मूलद्रव्ये आहेत. पहिल्या कोणचे? हायड्रोजन आणि हेलियम. दुसऱ्या आवर्तनात 8 मूलद्रव्ये आहेत. तिसऱ्या आवर्तनामध्ये पण 8 मूलद्रव्य आहेत. चौथ्या आवर्तनामध्ये बघा, पहिल्या आवर्तनामध्ये 2 मूलद्रव्य, दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनामध्ये 8-8 मूलद्रव्ये आहेत. चौथ्या आणि पाचव्या 18 मूलद्रव्य आहेत. 2, 8, 8, 18 54 मूलद्रव्ये आहेत. 18-18 6व्यामध्ये 54 आहेत आणि 7वी अपूर्ण आहे. तर अशी मूलद्रव्यांची रचना याच्यामध्ये केलेली आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आपल्या परीक्षेच्या दृष्टीतून, की कुठल्या आवर्तनामध्ये किती मूलद्रव्य आहेत. शक्यतो प्रश्न पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आवर्तनामध्ये येत असतो. तर त्यामुळं पहिल्या आवर्तनामध्ये 2 आहेत, दुसऱ्यामध्ये 8 आहेत आणि तिसऱ्यामध्ये पण काय आहे तर 8 आहेत. चौथ्यामध्ये 18 आहेत. हे लक्षात असू द्या. संयुजा
डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाते आणि मध्यभागी आल्यानंतर पुन्हा संयुजा कमी होत जात असते. एक उदाहरण घेऊन आपण पाहू, की उदाहरण खाली याची संयुजा एक-एक गुणधर्म आपण पाहणार आहोत. जे की इलेक्ट्रॉनिक्सचा गुणधर्म पाहिला, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन बघितलं आपण. संयुजा, संयुजामध्ये पहा की मूलद्रव्याच्या बाह्यतम कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या जी संख्या आहे, त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतो आपण. आपण हे पाहिलेलं आहे. आता संयुजामध्ये जसं आपण डा डावीकडून इकडं जाऊ, तसं संयुजा काय होते, वाढते आणि पुन्हा कमी होते. एक उदाहरण हे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन. इथून एक संयुजा आहे, याची 2 संयुजा आहे, याची 3 आहे, याची 4, 3, 2 आणि 1. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनिक स्वरूपनावर अवलंबून आहे. बाहेरच्या कक्षेमध्ये जितके इलेक्ट्रॉन आहेत, त्याला संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतो. अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असं आपण म्हणत असतो. हे लक्षात असू द्या. अणूचा आकार अणूचा आकार बाहेरच्या कक्षामध्ये जितके इलेक्ट्रॉन जास्त असतात, तितका अणूचा आकार काय असतो? कमी असतो. म्हणून डावीकडून इलेक्ट्रॉन काय होतात? वाढत जातात. तर डावीकडून उजवीकडे जात असताना ह्या सारणीमध्ये इलेक्ट्रॉनचा आकार कमी-कमी होत जातो. का कमी होत जातो? तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची भर पडते आणि भर पडल्यामुळं बाह्यतम कवचामध्ये इलेक्ट्रॉन धनप्रभार वाढल्यामुळं ते केंद्रकाकडं जास्त आकर्षिल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांची काय होते? त्रिज्या कमी-कमी होत जाते. नाहीतर आपल्या काय होतं? लक्षात कसं राहतं? तर इलेक्ट्रॉन जास्त असले, की त्याची संयुजही जास्त असेल, पण त्याच्या एकदम विरुद्ध आहे. जितके इलेक्ट्रॉन जास्त असतात, तितकी संयुजा काय होते? कमी-कमी होत जाते. त्याचं कारण केंद्रीय धनप्रभार काय होतो? वाढत जातो आणि अ, केंद्रीय धनप्रभार इलेक्ट्रॉन केंद्रकाकडं अधिक प्रमाणात ओढले जातात. त्यामुळं त्या अणूचा आकार काय होतो? कमी होत जातो. हे लक्षात असू द्या, की इलेक्ट्रॉन वाढले, की अणूचा आकार काय होत असतो? कमी होत असतो. धातुगुण बघा. इथं ग्राफच्या सहाय्यानं आपल्याला छान समजून सांगता येईल तुम्हाला, की पहिला काय आहे, तर कमी होत जाणारी त्रिज्या. इकडून इकडं त्रिज्या काय होत असते? कमी होत जाते. वाढत जाणारा अधातू गुणधर्म आणि कमी होत जाणारी विद्युत घनता व धातू गुणधर्म. सर्वात जास्त हे जे एकमध्ये एक गणामध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये धातू गुण असतो आणि धातू गुण पुन्हा काय होत असतो? कमी-कमी होत जातो. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम जर बघितलं आपण ही सीरियल ह्या सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. हे तिसऱ्या आवर्तनामधले मूलद्रव्य आहेत, की सोडियममध्ये सर्वात जास्त धातू गुण आहे. पुन्हा काय होत असतो? कमी-कमी होत जातो.
हा धातू गुण कमी होत जातो आणि अधातू गुण वाढत जातो. म्हणजे फॉस्फरसमध्ये अधातू गुण जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी सल्फरमध्ये पाहायला मिळतो. इकडून इकडं जाताना म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, की त्रिज्या कमी होत जाते, धातू गुण अधातू गुण वाढत जातो, धातू गुण कमी होत जातो. आता वरून खाली येत असताना वाढत जाणारी अणु अणुत्रिज्या, त्रिज्या काय होते? वाढत जाते. का वाढत जाते? तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कक्षा काय होत असतात? ॲड होतात. इलेक्ट्रॉनिक कक्षा वाढत जातात. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉनिक कक्षा असेल, तर दुसऱ्यामध्ये 2 इलेक्ट्रॉनिक कक्षा आहेत. तिसऱ्या आवर्तनामध्ये 3 इलेक्ट्रॉनिक कक्षा आहेत. जसं खाली उतरू आपण, तसं म्हणजे आवर्तनाची सुरुवात नवीन कक्षेने होते. त्याच्यामुळं साहजिकच अणूची त्रिज्या काय होत असते? वाढत जात असते आणि पुन्हा अधातू गुणधर्म बघा कमी होत जात असतो. अधातू गुणधर्म. जसं खाली जाऊ आपण, तसं अधातू गुणधर्म कमी होत जातो आणि धातू गुण वाढत जातो. तर हे आपल्याला ग्राफच्या सहाय्यानं लक्षात ठेवता येईल, की कोणचे गुणधर्म वाढत जातात आधुनिक आवर्त सारणीमध्ये आणि कोणचे गुणधर्म कमी होत जातात. तर शेवटचा जो मुद्दा आहे, तो मुद्दा पहा, की हॅलोजन जे कुल आहे, हॅलोजन कुलातील जे मूलद्रव्ये आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन ही मूलद्रव्य आपल्याला लक्षात ठेवायची आहेत परीक्षेच्या दृष्टीनं. तर मला असं वाटतंय, की तुम्हाला ह्या प्रकरणाचं थोडक्यात रिव्हिजन झालेलं आहे. कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर परीक्षेसाठी थोड्या वेळामध्ये जास्त रिव्हिजन करू आपण. धन्यवाद. याच्या पुढच्या तासिकामध्ये आपण पुढचं प्रकरण पाहणार आहोत. तर अवश्य चॅनलला भेट द्या. अवश्य सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला पुढचा माझे जे व्हिडिओ आहे ते सगळे पाहायला मिळतात आणि धावतं रिव्हिजन कसं करता येईल ते माझा प्रयत्न आहे. धन्यवाद.